का गणतंत्र मंडप, जहां अब कुछ ही पलों में नवनिर्वाचित उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन शपथ ग्रहण करेंगे। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू उन्हें शपथ दिलाएंगी। सीधी तस्वीरें आप देख रहे हैं राष्ट्रपति भवन से। आज का दिन एक ऐतिहासिक पल। सीपी राधाकृष्णन ने मंगलवार को हुए उपराष्ट्रपति चुनाव में संयुक्त विपक्षी उम्मीदवार बी सुदर्शन रेड्डी को हराकर जीत हासिल की। एनडीए उम्मीदवार सीपी राधाकृष्णन को भारत के 15वें उपराष्ट्रपति के रूप में चुना गया और देश की लोकतांत्रिक परंपरा के सबसे बड़े प्रतीक राष्ट्रपति भवन में उन्हें अब शपथ दिलाई जाएगी। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू उन्हें आज शपथ दिलाएंगी। सीधी तस्वीरें आप लगातार संसद टीवी पर देख पा रहे हैं। सीपी राधाकृष्णन 15वें उपराष्ट्रपति गणतंत्र हॉल राष्ट्रपति भवन का, जहां आज सीपी राधाकृष्णन को राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू शपथ दिलाएंगी। तो भव्य गणतंत्र मंडप वही मंडप जहां हर संवैधानिक अध्याय की शुरुआत मानी जा सकती है और आज यही गणतंत्र मंडप जहां राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू नवनिर्वाचित उपराष्ट्रपति चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन को पद और गोपनीयता की शपथ दिलाएंगी। रोशन जी, आप अपनी बात कह रहे थे, उसे आगे बढ़ाएं और सीधी तस्वीरें भी। तर आपण पाहतोय उपराष्ट्रपती यांना आज शपथ दिली जाणार आहे, त्याचाच हा सोहळा आपण सध्या पाहतोय। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हे देशाचे 15वे उपराष्ट्रपती आता होत आहेत आणि त्यांच्याच या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी आता इथे दाखल झालेले आहेत। और आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आता इथे दाखल झालेले आहेत। काहीच क्षणामध्ये सीपी राधाकृष्णन यांना आता उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली जाईल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ देतील। दरम्यान या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यासह सगळे भाजपचे आणि एनडीएचे आणि विविध नेते उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यासह जेपी नड्डा आणि हे सगळे नेते आता या कार्यक्रमासाठी इथे दाखल झालेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा या सोहळ्यासाठी निमंत्रण आहे, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती होती। तर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात। तर काहीच वेळात या सोहळ्याला सुरुवात होईल। दरम्यान आपण पाहतोय सीपी राधाकृष्णन हे आता देशाचे 15वे उपराष्ट्रपती होणार आहेत। काहीच वेळामध्ये त्यांना शपथ दिली जाणार आहे। सीपी राधाकृष्णन यांनी बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करत उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक जिंकली आणि त्यानंतर आता सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी वर्णी लागली आणि त्यांना आता शपथ दिली जाणार आहे। आपण त्यांचा कार्यकाळ सुद्धा थोडक्यात बघूयात। फेब्रुवारी 2023 मध्ये झारखंडच्या राज्यपाल पदी सुद्धा त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। जुलै 2024 मध्ये सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल झाले। सध्या त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिलाय। तर तामिळनाडूमधील तिरुपुरममध्ये सुद्धा त्यांचं काम होतं। सीपी राधाकृष्णन यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतलेली आहे। 1996 मध्ये ते तामिळनाडू भाजपच्या सचिवपदी नियुक्त झाले। त्यानंतर तामिळनाडूच्या कोइंबतूरमधून 1998 आणि 1999 मध्ये 2 वेळा खासदार सुद्धा राहिले। 2007 मध्ये भाजपच्या तामिळनाडूच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सुद्धा त्यांनी जबाबदारी सांभाळली। त्यानंतर 2020 ते 22 दरम्यान राधाकृष्णन हे भाजपचे केरळमधले प्रभारी होते। तर फेब्रुवारी 2023 मध्ये ते झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्त झाले आणि आता 2024 मध्ये जुलै 2024 मध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची सूत्र सांभाळली आणि आता उपराष्ट्रपतीपदी ते विराजमान होणार आहेत। त्यासाठी त्यांना शपथ दिली जाईल। थोड्याच वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ देतील आणि आता सध्या हे सगळे नेते मंडळी
राष्ट्रगीतासाठी उभे राहिलेले आहेत. हळूहळू इथे संचलन सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आता इथे दाखल झालेले आहेत. त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते खरं तर CP राधाकृष्णन यांना आता शपथ दिली जाईल. हा थेट सोहळा आपण पाहतोय TV9 मराठीवर. आदेश हो तो निर्वाचन आयोग से प्राप्त उपराष्ट्रपति के निर्वाचन का प्रमाणन पढ़ा जाए।